संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त करण्याची ताकद या तोफेमध्ये होती. जर शत्रू पाण्यातून पार करून यायचं म्हटलं तर खाली पाण्यामध्ये मोठ्या मोठ्या मगरी आणि सुसर असायचे, तर त्यांना तिथून वाचणे शक्य नसायचं. आता जे आपण इथं मध्ये आलो तर इथे पूर्ण अंधार असायचा. इथं आता एक लाईट लावलेली त्यांनी, पण या ठिकाणी पूर्ण अंधार असायचा आणि सैनिक जे आहेत ना ते इथं आडंगी लपून बसायचे आणि अचानक जेव्हा शत्रू यायचा त्यांच्यावरती डायरेक्ट हल्ला करायचे लपून. म्हणजे त्यांना काही दिसायचंच नाही, ते परत सुटायचे तिकडे उजेडाच्या दिशेनं आणि हे साईडनं येऊन हमला करायचे आणि त्यांना इथं चित करायचे. म्हणजे जरी त्याने एंट्री मारली तिथून तर इथून ते म्हणजे असं शक्यच नव्हतं त्यांना की वाचणं. जरी वाचले मग पुढं अजून प्लॅन होतेच त्यांचे, कारण की आपण यादवांच्या डायनासिटीमध्ये आहोत आणि त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीला काही ना काही पर्याय असतोच. बाहेरील उजेडातून प्रवेश केल्यानंतर शत्रू इथे यायचा. इथे पहिले पूर्ण अंधार होता आणि वरती छप्पर पण होतं त्याच्या. ही जी जागा दिसते वरती तिथे छप्पर होतं अगोदर. पूर्ण अंधार असायचा काळोख आणि एकमेव वाट असायची ती म्हणजे ही, आणि इथून वाकून जायला लागायचं शत्रूला. आणि वाकून गेल्यानंतर पुढे अंधार होता आणि त्या अंधाराचा फायदा घेत दोन किल्ल्याचे लोक दोन्ही बाजूने उभे असायचे आणि ते वाकलेल्या शत्रूचे मुंडकं कापायचे आणि त्याच्या सोबती जे काही अजून किल्ल्याचे लोक होते ते त्यांना फरकटत आणायचे आणि इथून खाली खंदकामध्ये फेकून द्यायचे. म्हणजे एक उत्कृष्ट असं प्लॅनिंग. तिथं आलं, मान काढली की तो तिथून छाटला जायचा आणि तिथे फेकून दिला जायचा. आणि नंतर ही पूर्ण अंधाराखाली असलेली जागा ही, तर त्याला हा एक छोटासा दरवाजा दिसणार, याच्यामध्ये पुढे आहे रस्ता. तर मग जो कोणी उरेल समजा त्याच्यातूनही उरला तर इथून पुढे जायचा तो. आणि इथं वरती सगळे लोक वगैरे असायचे बसलेले, जे की समजा कोणी उरला तर त्याला मारायला बाणाने वगैरे तर होतेच रेडी. आणि जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला कळेल की इथे ज्या वटवाघुळे आहेत ना त्यांचं खूप मोठं साम्राज्य आहे. पण हे साम्राज्य हे एवढ्या खोलीपुरतंच जास्त मर्यादित आहे, कारण की नंतर जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा या वटवाघुळे नाही दिसणार. पण ह्या स्टार्टिंगलाच बऱ्याच जणांना घाबरवतात आणि इथे एक अशी अफवा आहे की इथे भुलभुलैया आहे समोर आणि पुढे रस्ता शोधता येणार नाही, त्यामुळे लोक डायरेक्ट वरती पायऱ्या घेतात आणि डायरेक्ट बालेकिल्ल्याला जातात. पण इथून नक्कीच जा इथे आल्यानंतर, हे खूप रोमांचकारी आहे. हा बोर्ड सांगतो की हा जी एंट्रन्स आहे ना ह्या वरती जाण्यासाठी ही नंतर 1952 आपलं गव्हर्नमेंटनं बनवलेली आहे, कारण की इझिली जावं. कारण की हा जो आहे ना एकमेव रस्ता होता आणि अंधारातून रस्ता होता असा वरती जाण्यासाठी, त्यामुळेच तो बनवलेला असावा. ही पूर्ण आहे ना ही एक भुलभुलैया तयार केलेली आहे शत्रूला चकमा देण्यासाठी. तर त्यामुळं गव्हर्नमेंटनं हा वेगळा रस्ता 1952 आपल्यासाठी बनवला, कारण इथून जर वरती जायचं म्हणलं तर सगळे लोक कन्फ्यूज होऊन जातील. आणि त्या काळी इथे शत्रू जेव्हा एंट्री करायचा तर इथून लपून पूर्णपणे त्या शत्रूवर हमला केला जायचा. काय दिमाग बनवतं लोक त्या टायमाला. इथून वरून पुन्हा तेल वगैरे किंवा विषारी बाणांचा हे इथून जे भुलभुलैया चालू होते मधात आल्यानंतर इथे शत्रूला 2 दरवाजे दिसणार, इकडून एक इकडून एक. तर तो कन्फ्यूज होणार कुठून यायचं, तर तो इथून येणार असं पूर्ण येणार. इथं काही नाही, मोकळं आहे. आणि जेव्हा हा मेन रस्ता आहे हा इथं दिलेला आहे, हा इथे असणार. तर ह्या अशा प्रकारच्या देवळ्या बनवलेल्या. तिथं मशाल असायची ठेवलेली, ती इकडं तोंड करून अशी या दिशेला तोंड करून, म्हणजे शत्रू तिथून अंधारातून आला, उजेडातून आला थोडा की त्याच्यावर लगेच इकडून त्याला समोर काही दिसायचं नाही, पण वरून यांना दिसायचं. आणि इथं बसलेले असायचे ती कॅबिनमध्ये आपले किल्लेदार, किल्ल्याचे लोक. तर ते तिथून वरून तेल वगैरे टाकून हमला करायचे. आणि तिथं उजेड ठेवण्याचं एक कारण आहे की तिथून जे मधातून जेव्हा शत्रू पळत येणार अंधारामधून तेव्हा त्याला इथं अचानक उजेडात येणार आणि उजेडात आल्यानंतर डोळे असे बसबस करतात, जे बरोबर दिसत नाही. तेव्हा वरून तिथून वर्ण तेल वगैरे टाकलं जायचं आणि इथं लपून बसायचे, ते लपून हमला करायचे. आणि जेव्हा शत्रू इथे येणार तेव्हा हे बंद केल्यानंतर पूर्ण जेव्हा बॅटरी बंद होईल तेव्हा पूर्ण हा अंधार दिसतो, म्हणजे काही दिसत नाही कोणालाच, काहीच नाही. इथून थोडंसं बॅटरी बंद करायची, दाखव, पूर्ण अंधार दिसतो, असं काहीच दिसत नाही ते. त्याच्यानंतर मग लक्ष देण्यासाठी बाहेरून येणाऱ्या शत्रूवर इथून लक्ष दिलं जायचं किंवा इथं त्यांना मारलं जायचं. तर तेव्हा जेव्हा इथं शत्रू येणार, हा बनवलेला आहे पूर्ण गोल आहे हा. आणि हा बनवल्यानंतर इथं लोखंडी काठी वगैरे असायची आणि इथं आपले किल्ल्याचे लोक बसलेले असायचे
आणि इथं जे आहे ना, तर आता शत्रू समजा पळत येणार अंधारामध्ये, त्याला काय अंधारात दिसणार नाही. इथं एकदम असा कडे कुट्टा असा अंधार झालेला असतो, मग त्याला काय दिसणार नाही. आणि तो जर पळत यायचं म्हणला इथून, तर खाली इथं तो असा डायरेक्ट पळत येणार आणि ह्या भिंतीला इथं धडकणार, कारण की इथं सगळं असं गोल केलेलं आहे. नंतर तो धडकला की खाली पडणार. तो खाली पडला की इथं लोखंडाचे काटे असायचे, ज्याला की विष वगैरे लावून सगळं ठेवलेले असायचे. ते काट्यावर तो शत्रू पडायचा आणि त्याच्यानंतर मग तिथं मारायचा. आणि जरी तिथून वाचला आणि असं पळत आला समोर इथं, ते फिरून मग इथं पायऱ्या येतात. इथून जर वाचला शत्रू, काट्यापासून वाचला, तर तो पळत येणार इकडनं येऊन त्याला हा पायऱ्या चढायला लागणार. इथल्या पायऱ्या पूर्ण चढून आल्यानंतर ज्या पायऱ्या आहेत ह्या पूर्ण गोलाकार बनवलेल्या आहेत. आपला हे जे पॅसेज बनवलेले आहेत हे जेव्हा युद्ध नसायचं त्यावेळेस इथं मशाली ठेवल्या जायच्या दिसण्यासाठी सगळं. इथून चालू होते बुलबुलैया, ओरिजिनल बुलबुलैया इथून. म्हणजे ती झाल्यानंतर इथं दुसरा पार्ट आहे. हा दरवाजा पहिले नव्हता याच्यात इथे. नंतर गव्हर्नमेंटनं जेव्हा इथं एक खाली छत होतं, ते छत कोसळलं, त्यानंतर गव्हर्नमेंटनं हा दरवाजा बनवलेला आहे. जेव्हा शत्रू इथून पळत येणार तेव्हा त्याला इथं 2 रस्ते दिसणार. आणि जर काय करणार, नाही जेव्हा इकडून पळत येईल ना इकडून, तेव्हा इकडं समोर 2 रस्ते दिसणार त्याला. काय जाणार, इकडचे अर्धे इकडून जाणार, अर्धे इकडून जाणार. आणि हे दोन्ही रस्ते आहेत ना मध्ये गेल्यानंतर एक होतात, म्हणजे असे एकत्र मिळतात. कारण की आणि जेव्हा हे अर्धे लोक इकडून जाणार ना अर्धे तिकडून जाणार, तेव्हा ते स्वतःच्याच लोकांना शत्रू समजून हमला करणारच. त्यामुळे आणि इथं जे लपून असायचे आपले किल्ल्याचे लोक, ते इथून वार करणार त्यांना. ते इथून असे पळत जाणार, पूर्ण पळत गेल्यानंतर अर्धे लोक तिकडून येणार, अर्धे लोक तिकडून आल्यानंतर हे आपल्याच माणसावर हमला करणार. इथं आपले माणसं लपलेले असायचे. शत्रू जरी इथून वाचून आला तर हा जो मेन दरवाजा आहे जो वरती जातो, इथं त्यांनी लोखंडाचा पत्रा लावलेला असायचा. दरवाजा असायचा एक पॅक लोखंडी, आणि इथं असायचं शिस्स वगैरे, एक विषारी वाफ असायची, एक विषारी जाळायची काहीतरी, ते शिस्स वगैरे असं काहीतरी. आणि ते धुपण सगळं ह्या इथं पूर्ण ह्याच्यात धुपण व्हायचं. आणि इथं अंधार असायचा, पूर्ण अंधार असायचा. हा दरवाजा अगोदर नव्हता तिथं. आणि त्याच्यानंतर मग इथं सगळ्या धुपणामध्ये एकच ठिकाण होतं, ही एक विहीर आहे. इथून त्यांना ते खाली खंदकाचा गार वारा यायचा, तो वारा इकडून यायले म्हणून अंधारामध्ये सगळं त्यांचं शत्रूचं सैन्य पळायचं आणि पळल्यानंतर इकडं जायचं. आणि इथं त्यांनी चालाखीने इथं फक्त 4 पायऱ्या बनवलेल्या आहेत स्टार्टिंगच्या. ह्या 4 पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि 5वी पायरी नाही बनवलेली आहे. 5वी पायरी बनवली नाही कशामुळं, कारण की 4 पायऱ्या ते असे हात लावत अंधारामध्ये आधाराने उतरणार खाली. आणि जेव्हा ते 5व्या पायरीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेस ते डायरेक्ट खाली 150 फूट खंदकामध्ये जाऊन पडणार, जिथं मगरी आणि सुसर आहेत. त्यामुळे या किल्ल्याला अजिंक्य किल्ला असं म्हटलं जातं. हे जे आहेत ना आत्ता दाखवलेले, हेच ते कारण आहेत ज्यामुळं ह्या किल्ल्याला अजिंक्य म्हटलं जायचं. आणि तो अजिंक्य होताच, कारण की या किल्ल्याला सैन्याच्या बळावर कोणी जिंकू शकलेलं नाही. जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने हा किल्ला जिंकला होता त्यावेळेस जो कृष्णदेव राय होता, यादवांचा वंशज, त्याला काय केलं, तो राजा होता. आणि 4 बाजूनं अल्लाउद्दीन खिलजीने याला वेढा घातला. खूप दिवस वेढा चालला तो. आणि मग गडावरचं जे अन्न वगैरे ते त्यांना बाहेरून सगळी रसद बंद केली. त्या रसद बंद केल्यामुळं यांना इथं कोंडी झाली यांची, आणि यांना किल्ला द्यावा लागला. आणि त्यामुळे तो अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. नाही तर हा सैन्याच्या बळावर जिंकणं जवळजवळ नामुमकिन होतं. आणि ही जे याला आहे ना, हे आत्ता दाखवलेलं 4 खिडक्या, हे 4 पायऱ्यांचं, याला मौत का कुवा म्हणतात. आणि ही जे आहे ना खिडकी, ही आत्ता गव्हर्नमेंटनं लावलेली. अगोदर हे असं काय नव्हतं, खुल्लं असायचं, डायरेक्ट फेकून दिलं जायचं. तर हे या कारणामुळे या किल्ला अजिंक्य राहिला. आणि असेच किल्ले महाराजांना बनवायचे होते. त्यामुळे महाराज, जेव्हा मी इतिहास वाचला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अशाच एका किल्ल्याची अपेक्षा त्यांना होती, म्हणजे एक इच्छा होती की देवगिरीसारखा एक भक्कम किल्ला स्वराज्यात असावा. चला एकदम वर चढ आहे, इथून पूर्णपणे वर चढायचं असतं. इथं पण लपलेला असायचे लोक, पूर्ण म्हणजे एकदम प्रॉपर सिक्युरिटी
जे काही आत्ताचे जे मोठे मोठे सिक्युरिटी स्पेशालिस्ट आहेत ना, त्यांना त्यांची कुठं इथं गैज नाही केलेली. ते म्हणजे काहीच करू शकणार नाहीत ह्या सिक्युरिटी पुढं. त्यांचं दिमाग काहीच नाही. त्या काळात त्या लोकांनी इतकं प्रॉपर विदाउट एनी टेक्नॉलॉजी एवढं भारी बनवलं. संपूर्ण लोखंडापासून बनवलेला आहे दरवाजा आहे हा कदाचित स्लायडिंगचा दरवाजा असावा, कारण की तिथं चाकं दिसतात याला, आणि स्लाईड करून तिथपर्यंत पूर्ण ही वाट बंद केली जायची किंवा अंधार केलं जायचं. त्यावेळेला अंधारच मुख्य कारण असावं, कारण की खाली अंधार वाढवण्यासाठी चांगलं लांब आहे. भाव बी तसा देईन ना भया. ते 10 रुपयाची बॉटल 50 रुपयाला विकणं वर येते. हा, ज्याला गरज आहे ते घेईनच की. गणपती आहे का? यादवकालीन गणेश मंदिर. हे यादवकालीन गणपती मंदिर आहे. ॲक्च्युली हे गणपती मंदिर नव्हतं, इथं होती शिवपिंड होती. हे जे दाखवलेला रस्ता ना, ह्या पिंडीतून पाणी येण्यासाठी असा होता त्यावेळेला. तर जेव्हा यादवांकडून हे किल्ला आहे तो खिलजीने किंवा दुसऱ्यां कोणी जिंकला असेल, त्यावेळेस इथून पिंड काढली असावी बहुतेक, कारण की ही जी गणेश मूर्ती ही सदाशिवभाऊ पेशव्यांनी नंतर स्थापित केलेली आहे पेशवे काळामध्ये. खूप नुकसान झालेलं दिसतंय गळाचं. काकूंना पण घेऊ व्हिडिओमध्ये. या काकूंनी वरती स्वतः खालून पाणी आणलेले आणि बाकी जे भक्त वगैरे येतात त्यांना पाजतात हे पाणी. खूप चांगलं आहे. थँक्यू काकू. पायऱ्या रिनोव्हेशन नाही हे. अरे हा ना, मग नाही हे पण त्या काळातलेच असू शकतात. फक्त हे काय त्यांनी जरा केलंय बरोबर, त्याला दगडा सिमेंट हे टाकले. 1952 साली सगळी डागडुजी झालेली आहे. पायऱ्या चढून आता दम लागलेला आहे चांगलाच, कारण की पूर्ण खडी जडाई आहे इथून वरती. अशी डायरेक्ट मोठमोठ्याला 1-1, 1.5 फुटाच्या पायऱ्या आहेत. हा देवगिरीचा बालेकिल्ला. आणि हे महान प्रेमी यांच्या घरी यांचे बाप यांना घरी कशावर पाठीव नाव लिहू देत नसते बरोबर भिंतीवर. बापाचा किल्ला समजून इथे नाव लिहून गेले चालेल. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकामध्ये देवगिरी किल्ल्याचा फोटो असायचा, तो एवढाच. आणि जो खालचा इतिहास तो कधी त्यांनी दाखवलाच नाही. इथंच थोडी चूक झाली. तर ही जी तटबंदी आहे ना, ज्याच्याबद्दल मी बोलत होतो, आता बघा ही पहिली तटबंदी आहे. आणि त्यालाच लागून आहे दुसरी तटबंदी. म्हणजे पहिली तटबंदी जरी क्रॉस करून आला दुश्मन, शत्रू आला, लगेच त्याला दुसरी भिंत लागायली समोरच. म्हणजे तो क्रॉस करण्यात तिथे गोळा होणार आणि वरून बुर्जावरून मरणार तो डायरेक्ट. अशा पद्धतीचं त्यांनी बनवलेलं आहे. ज्या पद्धतीने या किल्ल्याची रचना केलेली आहे, कोणताच शत्रू इथं वरी येऊ शकत नव्हता. त्यामुळं राजर्षीसाठी राहण्यासाठी हा बालेकिल्ला बनवलेला आहे. वा, आपले भारतीय अमर प्रेमी इतिहासकार. चालेल, ह्यांच्यातलं कोणाकोणाचं सक्सेस झाला असेल काय माहिती.
मीटिंग हॉलमधून आल्यानंतर ही सदर देवगिरी किल्ल्यावरची सदर डान्स कार्यक्रम सदर होती सदर त्या टायमाला. इथं बहुतेक इथं असं होते सिंहासन. आणि इथं या ठिकाणी रे बघ ना मोठी जागा आहे ना स्पेस. तर इथं सिंहासन ठेवलेलं असेल. इथं सगळे लोक बसलेले आणि इथून न्याय निवाडा वगैरे केलेला असावा. बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर हे दिसतंय. हे जे स्ट्रक्चर आहे हे जवळजवळ चांगलं संवर्धित केलेलं आहे महाराष्ट्र शासनानं. अगोदरच्या काळी या ठिकाणी पाणी वाटलं जायचं पिण्याकरता, पण आता देत नाही ते. आणि हा बहुतेक काहीतरी महल असावा राण्यांचा किंवा अजून कोणाचा. राण्यांचा महलच असावा तो कदाचित. आणि ते त्यांना जाण्यासाठी इकडच्या आणि हे जे बनवलं ना पॅसेज ते इकडे तिकडे जाण्यासाठी समजा एक कॉरिडॉर. आणि हे एक महल. ती एक चोरवाड दिसते तिथं, पण ती कोणती आहे ती कदाचित काही राण्यांचं म्हटल्यावर पर्सनल असू शकते काही. तर असं दोन्ही बाजून नाही, ही पूर्णपणे सदर असावी. काय एक नंबर काय आर्किटेक्चर सारखं दिसेल. ते काशीबाईला दर्पण मध्ये दिसणार ते. हे आशिक न बघ ना ह्या किती त्याच्या आशिकसाठी मेहनत करून वरी जाऊन लिहिले झालं ना. काय आर्किटेक्चर आहे यार, एक नंबर आर्किटेक्चर. प्लीज इग्नोर जसा माझा अवतार झालेला आहे, कारण की खूप वरती आलेलो आहोत आपण. आणि ही त्या काळच्या यादवांची बाल्कनी म्हणता येईल याला, कारण की इथून पूर्ण किल्ल्यावरती लक्ष ठेवलं जात होतं खालती. आणि सगळं एका जवळजवळ पूर्ण एरियावर लक्ष आहे. इथून पूर्ण एरियावर म्हणजे राजा इथं बसलेला असणार इथं कुठंतरी. त्यांची सदर आहे ही मीटिंग हॉल त्याला आत्ता म्हणतात, पण आपल्या इथं मराठीमध्ये गडाचे जे जास्त कामकाज चालायचं तिथे त्याला सदर म्हणायचे. हे सदर, हा सदर पूर्ण. इथं न्याय निवाडे व्हायचे. आणि वरती पण आपल्याला जायचं तिथं आता. तर आपण इथं आता टेरेसवर आलेलो आहोत. ही खाली मीटिंग हॉल आता पाहिलेला आपण, आणि त्याचाच हा वरती टेरेस आहे. तर इथं बसण्याची सोय, कदाचित राणी वगैरे इथं बसून सर्व प्रदेश बघायचे असतील असाव्यात, किंवा इथं राजाचे पर्सनल जे काही मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत त्यावेळेचे ते असं चालत असायचे कदाचित. आणि हा वरती एक रस्ता गेलेला आहे. मला वाटतं हा रस्त्यावरती राजाचा पर्सनल महाल वगैरे काही असावा वरती, असून बघितलं नाही आपण. आणि फुकटचे पाहुणे, हे पाहुणे खूप आहेत गडावरती. त्याच्यावर येताल तेव्हा थोडं हातात खायचं कमी आणा, किंवा त्यांच्यासाठी स्पेशल आणाच. ज्या पद्धतीने ही चालायची वगैरे वाट एकदम सुंदरपणे दगडानं क्राफ्ट केलेली आहे, त्यानुसार कदाचित ही राणी लोकांसाठी फिरण्यासाठी ही जागा असावी त्या काळातील. आणि एक तोफ दिसते वरती, तिकडे जायचं आहे आपल्याला आता. एक्साइटमेंट लेवल होत आहे. काहीतरी होतं इथं, ते बुजले माहिती आहे का हे सगळं. काल व्ह्यू आहे ब्रो, काय भारी आहे. हे बघ ना, ते गुगल मॅपहून आपण रानं बघतो का तसे दिसायला सेम उंची होण्या. रान आले हलकेत राहून इकडा काय काहीतरी कंपनी असेल. हे बघ काय इकडं काहीतरी खतरनाक असं चोर रस्ता पण दिसतो इथं. इथं काय गीत पण हे खूप मोठं आहे, मधात काहीच दिसत नाही काहीच.
खूप मोठा असणार, अंधार पण आहे खूप त्याच्यामध्ये. मंदिरच असावं आहे त्यावेळेचं मंदिर रे. काय जीवन बाहेर खतरनाक ती 100 वर्ष झाली ती पडाय आले पण माणसं आली ना काही मग याला तर इतिहास म्हणतात ना कारण मग. करून गेले ना. हा ते इतिहास एक छाप सोडून गेले त्यांची. यादवाचं साम्राज्य भले गेलं पण त्यांची निशाणी राहिली ना. अल्लाउद्दीन खिलजीमुळे नाही ना गड. ही आहे तोफ. ह्या सगळ्यात गडावरच्या सगळ्यात मोठ्याल्या तोफा ह्या उंचीवर आणलेल्या आहेत. आता त्या काळात एवढं वजनदार तोफा विदाउट एनी टेक्नॉलॉजी म्हणजे जे पुलिंग मशीन्स वगैरे असतात त्याच्याशिवाय खालच्या माचीवरची जी मेंढा तोफ होती ती जशी अल्लाउद्दीन खिलजी किंवा एखाद्या मुस्लिम आक्रांताने जशी आणून ठेवलेली होती तशी ही नाही आहे. हिची रचना जी आहे जी भारतीय ज्या आपल्या यादवांच्या काळातील तोफ आहे बहुतेक ही तीच तोफ असणार. कारण की जे मी वाचलं त्याच्यानुसार इथं 2 तोफा सांगितलेल्या आहेत यादवकालीन मोठ्या तोफा. एक ही आहे आता पाहिलेली आपण आणि ही दुसरी वरती आहे. तिच्याकडे आपण आता जातच आहोत. आणि जसं की मी म्हटलो की ते खाली होतं सदर आणि इथं वरती असणार राजांचे महाल वगैरे. हे तसंच काहीतरी दिसते दृश्य. हे पूर्णपणे इथं वरती त्यांच्या. आणि हा जो वरचा पॉईंट दिसतोय हा साम्राज्याचा झेंडा फडकवण्यासाठी एक स्पेशल जागा होती जी की प्रत्येक गडाला सेपरेट असते. जसं की प्रतापगडाला पण आहे तर ते झेंड्यासाठी ती माची असते. माची म्हणजे एक जागा पैशाची गडाचे टप्पे असतात ना त्याला माची म्हणतात. तर ती वरची इतिहास आणि रहस्य ह्या 2 गोष्टी नेहमीच एकमेकाशी संलग्न चालत असतात. कारण की आपण तर कोणी बघितलेलं नाही तिथं काय होतं. आपण फक्त अज्यूम करू शकतो की तिथे काय असावं. हीच ती ऐतिहासिक तोफ. Heaven just knows what it was. Will I go back to the place where I belong? Every Here we are entering the Bharat Mata Mandir. काय वैभव आहे अरे भाई. खरंच खूप सुंदर, खूपच सुंदर. यादवांच्या काळामध्ये हे भारत माता मंदिर होतं. भारत माता म्हणजे आपल्या इकडं काय हा नवीन शब्द नाही आहे, स्वातंत्र्याच्या काळात निर्माण झालेला. भारत माता भारत हा शब्द आपल्याकडं खूप इतिहासापासून या धरतीसाठी वापरला गेलेला आहे. आणि हे जे पिलर्स आहेत हे पिलर्सवर नक्कीच एक त्या काळात एक छप्पर असावं. आणि इथं जे काही म्हणजे जे काही सर्व आपले भाविक भक्त वगैरे यायचे ते इथं कार्यक्रम वेगवेगळे त्यांना राहण्यासाठी. तर हे होतं भारत माता मंदिर. किल्ल्याचा खाली येताना हा ठरवलेला स्पॉट आम्ही, हा शेवटचा स्पॉट. आता एक किल्ला बघून हे फक्त एवढं लक्षात येते माझ्या तरी की त्या काळामध्ये 1187 साली हा बांधलेला आहे. म्हणजे 2 पिढ्या गेल्या हा किल्ला बांधण्यामध्ये. तर त्या काळातल्या लोकांनी एवढं प्रचंड मेहनतीने हा एक प्रचंड म्हणजे असा एक अजिंक्य किल्ला निर्माण केला. एक त्याच्यामागे एक दिमाग होता, एक मॅनेजमेंट होत्या. आणि किती भारी त्यांनी अडॉप्ट केला असेल की आपल्याला असं सेम करायचं. आणि प्लॅनिंग एक बारीक मिलिटरी प्लॅनिंग जे म्हणतो आपण ती प्लॅनिंगनुसार हा गड बांधलेला. आता हा गडचं आपण एंड करत आहोत म्हणजे असं बघणे. तर हा होता आपला देवगिरीचा किल्ला. आणि अजूनही असे बरेच व्हिडिओ येतील लवकरच, प्रयत्न करू आपण. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करा जर आवडला असेल तर प्लीज. इथपर्यंत आला असेल तर.